काल हे सगळं असताना काल विधेयक जे आहे ते पास झालं नाही. एकंदरीत अमित शहा यांनी हे बिल का आणलं? मोदी है तो मुमकिन है ही आता दंतकथा झाली. फार तर आता मोदी है तो नमकीन है, हे नमकीन भाषणं करतात आणि त्यांचीच लोक जीभ चाटत टाळ्या वाजवतात. जे बिल अमित शहानी आणलं ते बहुतेक नरेंद्र मोदींना अपमानित करण्यासाठी आणलं की काय. 2/3 मेजॉरिटी आम्ही जमा करू शकत नाही. स्वतः भारतीय जनता पक्षाकडे स्वतःचं बहुमत नाही. अशा वेळेला महिला आरक्षणाच्या नावाखाली एक भोंदू बिल लोकसभेत आणलं. त्यांचा मूळ उद्देश हा महिलांना आरक्षण वगैरे देण्याचा अधिकार, हक्क, भावना वगैरे अशा काही नव्हता. तर 543 जागा वाढवून फक्त 850 करायच्या आणि सत्तेचा अमरपट्टा कायम बांधून सतत विजय प्राप्त करत राहायचं. याशिवाय अमित शहा आणि त्यांच्या लोकांचा कोणताही हेतू नव्हता. बेकायदेशीर पद्धतीनं विजय मिळवायच्या संदर्भातलं हे बिल होतं. डिलिमिटेशन, बरं का, आदित्य ठाकरे यांनी सांगितलं की हे डिलिमिटेशन बिल फॉर अनफेअर व्हिक्टरी. डिलिमिटेशन बिल फॉर अनफेअर व्हिक्टरी म्हणजे बेकायदेशीर पद्धतीनं भविष्यात विजय मिळवता यावेत त्या पद्धतीचं डिलिमिटेशन करून 850 जागा वाढवायच्या महिलांच्या नावाखाली. यापेक्षा या बिलाचा कोणताही हेतू नव्हता. या निमित्तानं देशामध्ये उत्तर विरुद्ध दक्षिण असा संघर्ष पेटवायचा होता. या निमित्तानं त्यांना पुरुष विरुद्ध महिला असा संघर्ष पेटवायचा होता. या निमित्तानं त्यांना आम्हीच एकमेव महिलांचे तारणहार हा नॅरेटिव्ह सेट करायचा होता. जर ते खरोखरच महिलांचे तारणहार असतील तर 2023ला जे महिला आरक्षण विधेयक आम्ही सगळ्यांनी मंजूर केलेलं आहे त्यातल्या 543 जागांमध्ये नरेंद्र मोदी यांनी महिलांना 33% आरक्षण द्यायला काहीच हरकत नव्हती. आमची सगळ्यांची तयारी होती. माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी त्याला पाठिंबा दिला, सगळ्यांनी पाठिंबा दिला. पण ते न करता भारतीय जनता पक्षातील पुरुष खासदारांच्या आणि पुरुष नेत्यांच्या जागा वाचायला पाहिजेत यासाठी 850 जागा करण्याचं हे षडयंत्र होतं. ते संसदेमध्येच लोकशाही मार्गानं उधळून लावलं. हे ढोंग आणि ही भोंदूगिरी महिलांच्या नावावरची शोषण भाजप करते जे महिलांच्या नावाखाली, त्याचा आम्ही पर्दाफाश केला. सर, यामध्ये एक मुद्दा असा आहे की मोदीजींच्या ध्येयबोलीबद्दल सातत्यानं सांगितलं जात आहे, बोललं जात आहे आणि एकीकडे अमित शहा आक्रमकपणे मांडतात आणि दुसरीकडे देशामध्ये एक संदेश जातो की मोदी काही करू शकत होते, त्यांचं विधेयक पडलं जातं. नाही, या विधेयकानिमित्त नरेंद्र मोदी विरुद्ध अमित शहा संघर्ष पाहायला मिळाला पक्षांतर्गत. नरेंद्र मोदी विरुद्ध अमित शहा हा जो एक पक्षांतर्गत संघर्ष सुरू आहे असं बाहेर जे दबक्या आवाजात तुम्हाला दिसत होतं ते लोकसभेच्या पटलावर आम्हाला पाहता आलं. अमित शहा म्हणतात की आनंदोत्सव हा निंदनीय आहे. तुम्ही कोण म्हणताय? अमित शहा म्हणतात तुम्ही विधेयक पडल्याच्या नंतर जो आनंदोत्सव केला. आम्ही विधेयक कुठे पडलंय? महिला आरक्षणाचं विधेयक हे 2023 सप्टेंबर 2023ला मंजूर झालेलं आहे. तुम्ही 2023चे सोशल मीडियावरचे यांचे ट्विट पहा. देवेंद्र फडणवीस यांचे एक ट्विट मी प्रसिद्ध केलं आहे. पाहिलं असेल की 2023ला महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला, मोदींचं अभिनंदन केलं आहे. स्वतः नरेंद्र मोदींनी त्यावेळेला आनंद व्यक्त केला. आम्ही आनंद 2023ला व्यक्त केला आहे महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्याबद्दल. काल जो आम्ही आनंद व्यक्त केलेला आहे
तो लोकशाहीचं रक्षण केल्याबद्दल. पण देशभरात असं असलं तरी महिला नेत्यांमध्ये नाराजी दिसते. तुमच्याच पक्षाच्या माजी खासदार प्रियंका चतुर्वेदी मला मोठा दुःखद दिवस आहे. मला माहीत नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या विधेयकाला संपूर्ण म्हणजे ही जी लढाई होती ढोंगाविरुद्ध, महिला आरक्षणाच्या नावाखाली जे ढोंग चाललं होतं त्या संदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि आमच्या सर्व खासदारांनी विद्यमान त्याला पाठिंबा दिला या लढाईमध्ये आणि आम्ही जिंकलो. प्रश्न असा आहे की आम्ही महिला आरक्षणाला विरोध केलेलाच नाही, कोणीच केला नाही. ना काँग्रेसनी केला, ना तृणमूल काँग्रेसनी केला, ना DMKने केला, ना समाजवादी पार्टीने केला, ना आमच्या शिवसेनेनं केला. कारण महिला आरक्षण विधेयक हे 2023ला आम्ही सगळ्यांनी मंजूर केलेलं आहे. भाजपच्या नेत्यांनी भेटी घेतल्याच्या नंतर चतुर्वेदी यांची भूमिका बदलली असं म्हणायचं. मला माहिती, माझ्याकडे अशा गोष्टींविषयी माहिती नसते. आज देशभरामध्ये आंदोलन करणारे, निदर्शनं करणारे भाजप या बिलासाठी मूर्ख आहेत, मूर्ख आहेत ते. त्यांना हेच करायचं होतं ढोंग. मिळून ते ढोंगी आणि भोंदू आहेत. भारतीय जनता पक्षानं या देशामध्ये अनेक भोंदू निर्माण केले कारण ते स्वतः भोंदू आहेत. अनेक भोंदू पद्धतीचे विचाराने विधेयक आणली कारण ते स्वतः भोंदू आहेत. काल इतका मोठा पराभव झाल्यावर त्याने गप्प बसायला पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे की आपण लोकांना फसवायला निघालो होतो, आपण महिलांना फसवायला निघालो होतो. पण संसदेमध्ये त्या विषयावरती आपला पराभव झाला. लोकशाही जिवंत आहे आणि जिवंत राहील. राहुल गांधी यांनी भाषण संपताना एक नंबर सांगितला होता, 16 आकडा. जसं आपण म्हणतो 16वं वरीस धोक्याचं, तसं भविष्यातल्या राजकारणामध्ये 16 आकडा धोक्याचा आहे. राहुल गांधींनी जे संकेत दिले ते योग्य आहेत. काय कारण आहे? 16 नंबर कशाचा आहे? त्याच्याविषयी मी थोडंच होतो आज माझ्या ट्विटमध्ये केलेलं आहे आजच्या सोशल माध्यमांवर. सर, खरातचा भोंदू खरात अशोक खरात यांचा जो उपाध्यक्ष होता त्याच्या त्या कमिटीवरती त्याचा काल मृत्यू झालेला आहे. तपास शंका व्यवस्थित उपस्थित आहे. काही लोकांनी शंका उपस्थित केलेल्या आहेत. पोलीस तपास करतात एवढंच मी सांगेन. चला, फडणवीस खरं तर त्यांचा प्रश्न वैयक्तिक असला तरी त्यांनी म्हटलं ऍक्सिस बँकेमध्ये देखील अशाच प्रकारे महिलांचं शोषण झालं होतं. धर्मांतराचं प्रकरण ऍक्सिस बँकेत असताना झालं होतं असं त्यांनी पोलीस तक्रार का केली नाही? त्यांनी ताबडतोब त्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी होत्या किंवा इतक्या मोठ्या नेत्याच्या पत्नी होत्या, सुशिक्षित आहेत, महिलांच्या हक्कांसंदर्भात त्या चर्चा करत असतात, बोलत असतात. त्यावेळेला त्या का गप्प बसल्या असा प्रश्न लोक विचारू शकतात. चलिए, थँक्यू. सर, मोदी विपक्ष की कितनी बड़ी जीत है सर? कल जो मैं ये विपक्ष की जीत नहीं मानता हूँ, ये मैं देश की लोकतंत्र की जीत मानता हूँ और देश के महिलाओं की भी जीत मानता हूँ. क्योंकि महिलाओं के नाम पर जो लोकतंत्र में ठगी चल रही थी बीजेपी की, उनका कल हमने लोकसभा में उनको हमने पराजित किया है. देखिए, कोई भी पार्टी, चाहे कांग्रेस पार्टी हो, चाहे तृणमूल कांग्रेस, समाजवादी पार्टी, DMK, शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, किसी भी, चाहे छोटे दल है हमारे साथ, किसी भी पार्टी ने महिला आरक्षण को कभी विरोध नहीं किया. महिला आरक्षण विधेयक 2023 में लोकसभा राज्यसभा में मंजूर हुआ है 33%. तो हमारी ये मांग रही हमेशा कि आप तुरंत जो आंकड़ा है 543 लोकसभा का सीटों का, उसमें आप 33% लागू करिए. अब नए सिरे से ये सेशन बुलाने की ज़रूरत नहीं है. लेकिन भारतीय जनता पार्टी ये एक ढोंग है, सोंग है. हमारे महाराष्ट्र में जिसे भोंदू लोग बोलते हैं, ये भोंदू लोगों की पार्टी है. तो ये लोगों ने महिलाओं का आरक्षण के नाम पर 850 सीटें बढ़ाने का जो षड्यंत्र किया था, उसको हमने कल पराजित किया है. महिलाओं को पराजित नहीं किया. महिलाएं हमारे साथ हैं. अगर आपके साथ महिलाएं हैं सचमुच, तो ये जो है उनके खाते में पैसा डालकर वोट खरीदने का काम बंद करो, पता चलेगा महिलाएं आपके साथ विचारों के साथ है या पैसों के साथ है. बिहार के चुनाव आते हैं तो 10-10 हज़ार डालकर महिलाओं के वोट खरीद लेते हो. महाराष्ट्र में
1500 में आप फोर्ड खरीद लेते हो लाडली बहन योजना में, मध्य प्रदेश में, गोवा में, सब यही कर रहे हो आप। जिस दिन आप इस प्रकार की हरकतें बंद करोगे और चुनाव में जाओगे तब पता चलेगा महिलाएं सचमुच किसके साथ है। विपक्ष और राहुल गांधी के खिलाफ पूरे देश में प्रदर्शन बीजेपी करने कोई जा नहीं, रही क्या है। जरूरत है। राहुल गांधी ने कल देश की लोकतंत्र बचाने की जो मूवमेंट हो गई कल, उसका नेतृत्व किया है। राहुल गांधी इस देश के बहुत ही प्रभावशाली नेता है और राहुल गांधी की लीडरशिप में हमने कल एक बहुत बड़ी जंग को जीत में बदल दिया है। सर मोदी ने तो मुमकिन कहा जाता था, लेकिन ये बिल तो गिर गया है, ये क्यों लाया? मोदी क्या, मोदी है तो मुमकिन है नहीं, अब मोदी है तो सिर्फ नमकीन है। बस आप बीजेपी वाले नमकीन खाते रहे। सर महाराष्ट्र सरकार ने क्लास 1 से लेकर 10 तक मराठी पढ़ाना अनिवार्य कर दिया है, आप इसको कैसे? देखिए, हर राज्य में वहाँ की जो मातृभाषा है, राजभाषा है, उसको अनिवार्य करना ही चाहिए। ये तो सरकार की नीति है ना, सरकार की भी नीति है, आरएसएस की भी नीति है कि मातृभाषा को सबसे पहले प्राधान्य देना चाहिए। उसमें गलत क्या है? महाराष्ट्र की राजभाषा मातृभाषा मराठी है। सर राहुल जो वहाँ काम करते हैं, पढ़ते हैं, रोजी रोटी कमाते हैं, उनको वहाँ की लोकल भाषा आनी चाहिए। कोई बंगाल में जाता है तो बंगाली आनी चाहिए, कोई लखनऊ जाता है तो हिंदी आनी चाहिए, बिहार में हिंदी आनी चाहिए, पंजाब में पंजाबी आनी चाहिए, कर्नाटक में कन्नड़ आनी चाहिए, तमिलनाडु में कोई जाता है काम धंधे के लिए तो उनको तमिल भाषा आनी चाहिए। आप कैसे वहाँ से कम्युनिकेट करेंगे वहाँ के लोगों से? फिर राहुल गांधी के सिर्फ पजल को आप कैसे देखते हैं? नंबर 16 दिया है, नंबर 16 जो क्या है सर, है, आपके जहन में क्या है वो? क्या समझ नंबर रहे हैं आप? 16 ये बहुत बड़ा रहस्य है और ये नंबर 16 ही मोदी जी को 16 महीने के अंदर घर भेज देगा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।